भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यातील खोक्याभाई उर्फ सतीश भोसले याला आणखी एक दणका बसला आहे. खोक्याभाईच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला. वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात इशारा दिला. फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत फडणवीस यांनी मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना खोक्याभाई उर्फ सतीश भोसले याच्यावरील कारवाईवरून प्रश्न विचारला असता त्यांनी कडक इशारा दिला. फडणवीस म्हणाले, मी दिल्लीमध्ये वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे, पण तरी यावर उत्तर देतो की खोक्या असो बोक्या असो कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार आहे. खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाच सोडणार नाही, सर्वांना ठोकून काढणार असे फडणवीसांनी सांगितले. ज्यावेळी खोक्याला अटक झाली त्यावेळी खोक्या सापडला, आता बोक्या बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे असे ट्विट अजय मुंडे यांनी केले. अजय मुंडे हे धनंजय मुंडे यांचे बंधू आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मात्र कुणालाच सोडणार नाही असा इशारा दिला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.